यंदा नैसर्गिक आपत्तीच्या तुरीच्या पिकाला जोरदार फटका बसला. त्यामुळे उत्पादन घटले. मर्यादित उत्पादन लक्षात घेता तुरीचा दर वाढला. अमरावती कृषी उत्पादन बाजार समिती तुरीला विक्रमी दर मिळत असून तुरीच्या भावाने 10,000चा टप्पा ओलांडला. अमरावतीत कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी 5,850 क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला किमान 9,000 रुपये तर कमाल 10,500 रुपये, सरासरी 9,750 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सून पावसाच्या विलंबाने आगमन झाले. हंगामाच्या सुरुवातीचा काळ कोरडा गेल्याने खरीपामध्ये पेरणी उशिरा झाला. यामुळे यंदाचा हंगाम लांबलाय. त्यातच सुरुवातीला अपुरा पाऊस व त्यानंतर अवकाळी पावसाने तुरीच्या पिकावर विपरीत परिणाम झाला. तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ढगाळ वातावरण व अवकाळी प्रकोपामुळे तुरीच्या पिकाची अतोनात हानी झाली. तुरीवर विविध किडीचा देखील प्रादुर्भाव झाला. या सर्व प्रकारामुळे खरीप हंगामातील तूर पिकाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली. सध्या तुरीची सोंगणी व काढणी केली जात आहे. जिल्ह्यात उत्पादन प्रचंड घट झालेले दिसून येत आहे. एकरी 1 ते 2 क्विंटलचे उत्पादन निघत आहे. शेतकऱ्यांच्या घरातून तूर आल्यावर ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जात आहे. येत्या काळात बाजार समित्यांवर आवक वाढण्याची शक्यता आहे. यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीची तूर बाजार आधार मिळत आहे. तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते असा अंदाज आहे. एरवी ऐन आवकाच्या हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला असतो. तुरीचे दर सरासरी 9 ते 10,000 रुपयावर आहेत. उत्पादित तुरीचा उताराही कमी मिळत आहे. त्यामुळे तुरीचे दर वर्षभर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात सरकारने फारशी तूर खरेदी केली नव्हती. चालू वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे केंद्र सरकार अन्नधान्याच्या भाववाढीविषयी सतर्क आहे. त्यामुळे सरकारने सवलतीच्या दरात आयातीचे धोरण स्वीकारले. केंद्र सरकारने हमीभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल असतानाही हमीभावापेक्षा जास्त दर देत बाजारभावाने खरेदी केली आहे. पुढील काळात भावात तेजी राहण्याची शक्यता असल्याने व्यापारी व प्रक्रियादारही खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ झाली आहे. शेतकरी भाववाढीच्या अपेक्षेने टप्प्याटप्प्याने तूर विक्री करत आहे. त्यामुळे बाजारात वर्षभर तुरी आणि तूरडाळीची काहीशी टंचाई स्थिती राहू शकते. दरही तेजीत राहण्याची शक्यता आहे.